मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणलं। 26/11चा मास्टरमाइंड दिल्लीत पोहोचला। एनआयएच्या पथकाकडून अटकेची प्रक्रिया सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी मकोका अंतर्गत न्यायालयात अर्ज। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती। आरोपी वाल्मिक कराडचा न्यायालयामध्ये निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची पत्रकार परिषदेत माहिती। राज्यामध्ये ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय। मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री आणि सचिवांसाठी आयपॅड खरेदी। मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी निर्णय। प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम एका दिवसानं वाढला। उद्या ट्रायल कोर्टासमोर जामीन मिळाल्यानंतर होणार सुटका। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात। मार्च महिन्याचं वेतन देण्यासाठी अपुरा निधी। वेतनापोटी 56% वेतन देण्याचे आदेश। जुळ्या मुलांची वाढ नीट होत नसल्यानं आईनंच केला मुलांचा खून। घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत जुळ्या मुलांना बुडवून मारलं। पुणे सोलापूर महामार्गावरील थेऊर परिसरातली धक्कादायक घटना। सप्तशृंगी गडावर अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती। गडाच्या पहिल्या पायरीजवळ पायथ्याशी भाविकांमध्ये धक्काबुक्की। बाजूला गटारीचं काम सुरू असल्यामुळे हा प्रकार। सोलापूर शहरामध्ये होतोय काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा। सोलापुरातील मराठा वस्तीत नळातून येतंय काळं पाणी। सोलापूर महापालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा सुरूच। शिर्डीच्या साईबाबांच्या मूळ चर्मपादुकांचा दौरा सुरू। महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू राज्यात पादुकांचा दौरा। आजपासून 26 एप्रिलपर्यंत पादुकांचा दौरा।